एकदा शेडचं काम पूर्ण झाल्यावर एकदा भारी दिसाल मित्रांनो. तर आपण तुम्हाला तर माहिती आहे फूड कोर्टवर शेडचं काम चालू होतं, कारण उन्हामुळे कस्टमरला तर बसायला काय तर पाहिजे. सांगाड पूर्ण झालं तर मग आता पत्र तेवढे आणायचे शिल्लक होते. सांगलीला आलो तो पत्रा घ्यायला, आणि पत्रा घ्यायला आलो म्हटलं पहिला गार घेऊया म्हटलं. तर तुम्हाला यो प्रगती कोल्ड्रिंकचा बुंदी राहता कधी तुम्ही खाल्लाय काय? खाल्ला असला तर नक्की सांगा क्वालिटी कशी आहे ते. तुम्ही जर सांगलीत राहत असाल तर हे लोकेशन 100% तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. सोडा तिथं रायता खाल्लो आणि निघालो पत्रा आणायला. मग विशाल डेपोमध्ये आलो पत्रा घेण्यासाठी. यांचं गोडाऊन असं मोठं आहे की चालत जोपर्यंत वायता घेते, आणि इथं आपल्याला पाहिजे त्या मापाची पत्र कापून देतात. त्यांना साईज वगैरे सांगितलं आणि जाऊन लगेच पत्र कापायला चालू केलेत. सगळी कामं इथं मशिनीवरच होतात, त्यामुळे एकदम परफेक्ट तुम्हाला मापाची पत्र कटिंग करून मिळते इथं. कटिंग करून झाल्यावर असं उचलायला पण मशीनच उचलतात. सगळी सिस्टीम इथं ओकेमध्ये लगे उचलून गाडीमध्ये भरलेत. $454 आहे बघ. गाडीमध्ये भरून झाल्यावर मग आम्ही तिथनं निघालो परत मिरजेला. फूड कोर्ट पर्यंत पत्र पण येऊन पडलेले आहेत. तिथनं संध्याकाळी पत्र मारायला लगेच काम पण चालू केलेत. आवडते आता सगळं. 1-2 तासात पत्र सगळी मारतात. तर आपण जायला आता तिला चलो लगेच पत्र मारायला चालू केलेत. 2-3 तासात पत्र निम्मत संपवलेले. मग आपण जायचं होता हळदी शूटला, त्यासाठी मग लगेच निघालो मी तिथनं परत. जायचं वड्डीला गाडी. तुम्हाला इथे एक विषय दाखवते. हे मुलगीच घर आहे काय? आणि जरा इकडे आल्यावर लगेच मुलग्याचं घर आहे बघा. शूट आवरून लगेच निघाला परत मिरजेला. शूट आवरून येऊपर्यंत इकडे सगळं पत्र्याचं काम पूर्ण झालं आणि एकदम क्वालिटीमध्ये दिसालतं मित्रांनो. तर अर्बन बाईट्स फूड कोर्टला अजून कोण भेट दिलं नसलं लवकरात लवकर भेट द्या. ॲड्रेस तर तुम्हाला माहिती असते, त्यात काही विषय नाही. आता फूड कोर्टमध्ये दिवसभर काय काय चालू असणार आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपण व्हिडिओ टाकलो की तुम्हाला नोटिफिकेशन येईलच. आणि अजून आपल्या मित्रांना जर फूड कोर्ट माहिती नसेल तर त्यांना व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला.